ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा खैरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आपण मराठी व्याकरणाचे बरेचसे लेक्चर पाहिलेले आहेत। त्यातला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समास। समासावरचंही एक लेक्चर आपण पाहिलेलं आहे आणि आता आज आहे दुसरा टॉपिक, तो म्हणजे तत्पुरुष समास। समासाचाच हा प्रकार आहे तत्पुरुष समास। आता तत्पुरुष समासाबद्दल जर सांगायचं झालं तर समास या टॉपिकमधला सगळ्यात किचकट असा टॉपिक म्हणजे तत्पुरुष समास। सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा टॉपिक म्हणजे पण तत्पुरुष समास आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन होणारा टॉपिक सुद्धा तत्पुरुष समासच आहे। मात्र आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तत्पुरुष समास हा कदाचित मराठी व्याकरणातला तुमचा सगळ्यात सोपा टॉपिक होऊ शकतो। इतक्या छान आणि नवीन युनिक माझ्या स्वतःच्या अशा ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे। या ट्रिक मी स्वतः माझ्या परीक्षेमध्ये वापरलेल्या आहेत आणि त्या ट्रिक वापरून मी उत्तरांपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिलं तत्पुरुष समास म्हणजे काय हे लक्षात घ्या। आता मी तुम्हाला मराठी व्याकरण शिकवताना नियम व्याख्या या सगळ्याच्या बाहेर जाऊन व्याकरण शिकवलेलं आहे, कारण नियम व्याख्या या गोष्टी लक्षात ठेवून मराठी व्याकरण आपल्याला कितपत समजेल म्हणून। मात्र आता जर एखाद्या वेळेस व्याख्या विचारली किंवा नियम विचारला तरी सुद्धा आपल्याला चुकायला नको, म्हणून लक्षात ठेवायचं तत्पुरुष समास म्हणजे काय तर ज्या समासामध्ये दुसरे पद मुख्य असते, दुसरे पद मुख्य त्याला म्हणतो तत्पुरुष। आता हे पहिलं पद म्हणजे काय, दुसरं पद म्हणजे काय, समासाचे प्रकार कोणते हे सगळं आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे ते लेक्चर तुम्ही आधी पाहून घ्या। आता लक्षात ठेवायचे दुसरे पद मुख्य आणि हे लक्षात कसं ठेवायचे याची ट्रिक पण पहिल्या लेक्चरमध्ये आहे। आता इथे काही शब्द आहेत सामासिक शब्द। सामासिक शब्द म्हणजे काय हे सुद्धा मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे। ज्यांच्या लक्षात आहे त्यांनी कमेंट करून सांगायचे सामासिक शब्द म्हणजे काय। आता कंबरपट्टा, नवरात्र, कांदे पोहे, चुलत सासरा हे काही सामासिक शब्द आपल्या पुढे आहेत। आता यातले महत्त्वाचे शब्द कोणते आहेत? कंबरपट्टा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पट्टा येतो, नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रात्र येते, कांदे पोहे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पोहे येतात आणि चुलत सासरा म्हटलं की सासरा असा एखादा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो। म्हणजेच या शब्दांमधला जो दुसरा शब्द आहे, दोन दोन शब्दांपासून बनलेले हे शब्द आहेत, यातला दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि म्हणून हा आहे तत्पुरुष समास। आता या तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार आहेत आणि या उपप्रकारांवरच आजकाल प्रश्न विचारले जातात। आता हे उपप्रकार आत्ता पाहताना तुम्हाला किचकट वाटतील, मात्र हा व्हिडिओ संपल्यानंतर यातला प्रत्येक प्रकार तुम्हाला ओळखता येणार आहे। विभक्ती तत्पुरुष, आलुक तत्पुरुष, उपपद, नत्र, कर्मधारे, द्विगु आणि मध्यम पदलोपी असे हे 7 प्रकार आहेत। आपण एक एक करून सर्व प्रकार शिकणारच आहोत। त्यापूर्वी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तो चॅनल म्हणजे ज्ञानांकुर प्रबोधिनी। या ज्ञानांकुर प्रबोधिनीवर मी आत्तापर्यंत मराठीचे जवळपास 80% सिलेबस आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्यातल्या ट्रिक्स वापरून बऱ्याचशा मुलांना चांगले चांगले मार्क्स सुद्धा येत आहेत। जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ ह्या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण या चॅनलवर सगळे व्हिडिओ येतात आणि याच्यावरचे सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतात। टेलिग्राम सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। माझ्याकडे स्वतःकडे 2 पदे आहेत आणि या दोन्ही पद मिळवताना मी जो काही अभ्यास केला त्याच्यामध्ये माझा जो काही एक्सपिरियन्स आहे किंवा माझ्या जे काही ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला या चॅनलवर सांगत असते। बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक टॉपिक आपण घेतोय। दररोज दुपारी तुमच्यासाठी शब्दसंग्रहाची क्विज आपल्या टेलिग्रामवर येते, जे प्रश्न नेहमी विचारले जातात असे प्रश्न दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता मी लाईव्ह येत असते आणि तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरं देत असते। तसंच रविवारी रात्री आपण MPSCची क्विज घेत असतो, म्हणजे MPSCला आत्तापर्यंत विचारले गेलेले वेगवेगळे प्रश्न आणि आता आपल्या परीक्षेला त्यातले कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणते टॉपिक आहेत, त्या सगळ्या टॉपिकची क्विज आपल्या टेलिग्रामवर होत असते आणि हे सगळं आपल्यासोबत कितीतरी हजारो विद्यार्थी आज जोडले गेले आहेत आणि ते सगळे मुलं हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करत असतात आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वांना फायदा होणार आहे। अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण तत्पुरुष समासाकडे परत येऊयात। तत्पुरुष समासामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 7 प्रकार केलेले आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास। आता समजावून घ्यायचं की समास हा नेमका काय आहे। इथे मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि इथं त्याचे नियम आहेत। आपण हळूहळू करून एक एक समजून घ्या। वही पेन सगळं बाजूला ठेवायचं आहे, काही नोट डाऊन करण्याची आत्ता गरज नाही, फक्त समजावून घ्या। आता जेव्हा तुमच्यासमोर एखादा शब्द दिला जातो की सामासिक शब्द कोणत्या प्रकारातला आहे ओळखा, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला त्या शब्दाचा विग्रह करायचा आहे, म्हणजे त्या शब्दाची फोड करायची, त्याचा अर्थ काय होतो तो करायचा आहे। आता दुःख प्राप्त हा पहिला शब्द आहे। दुःख प्राप्तचा अर्थ काय होतो?
दुःखाला प्राप्त. तोंडपाठ याचा अर्थ काय होतो? तोंडाने पाठ. कंबरपट्टा कंबरेसाठी पट्टा. रोगमुक्त म्हणजे रोगातून मुक्त. वनभोजन म्हणजे वनातील भोजन. विद्याभ्यास म्हणजे विद्येचा अभ्यास. आता इथे काही खाली शब्द आहेत. कष्टसाध्य, गायरान, सेवानिवृत्त, लक्ष्मीकांत, पानकुबडा. या 5 शब्दांचा विग्रह काय होणार ते तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आता आता जेव्हा तुम्ही या शब्दांचा विग्रह केला, आता या शब्दांमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुःख प्राप्त. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, दुःख आणि प्राप्त असे 2 वेगवेगळे अर्थ असलेले शब्द आहेत, ज्या दोघांनाही सेपरेट वेगवेगळा अर्थ आहे. असे 2 शब्द आहेत, दुःख प्राप्त. मग याच्यामध्ये काय झालंय, जेव्हा आपण फोड केली ना तेव्हा हा जो दुसरा शब्द आहे प्राप्त, हा एकटा आलाय स्वतंत्र, फक्त प्राप्त. आणि या दुःखाला मात्र काय लागलंय? विभक्ती लागली. दुःखाला है ना, किंवा प्रत्यय लागलाय किंवा एखादं अक्षर जोडून आलंय दुःखाला. तोंडपाठ. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे, पाठ हा शब्द वेगळा आलाय. तोंडाने पाठ, पाठ वेगळा येतो, मात्र तोंड या शब्दाला काय आली? विभक्ती लागून आलेली आहे. कंबरपट्टा सुद्धा पट्टा सेपरेट आलाय, मात्र कंबरसाठी काय आलंय? कंबरेसाठी पट्टा. बरोबर. रोगमुक्त, रोगातून मुक्त, मुक्त हा शब्द वेगळा आलाय आणि पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय वगैरे काहीतरी लागलेला आहे. आता सगळ्याच शब्दांचं अशीच फोड होते. मग विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? एखादा अक्षर प्रत्यय किंवा विभक्ती गाळलेली असते. गाळलेली कुठं असते? जेव्हा तुम्ही या विग्रहाकडून शब्दाकडे जाताय. म्हणजे दुःखाला प्राप्त असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणणार? दुःख प्राप्त म्हणणार. म्हणजेच ला गाळून टाकला. तोंडाने पाठ म्हणजे त्याने 1 ते 30 पर्यंतचे पाढे तोंडाने पाठ केले असं आपण म्हणतो का? आपण काय म्हणतो? त्याने 1 ते 30 पर्यंतचे पाढे तोंड पाठ केले. म्हणजे आपण गाळतो काय रे? एखादा अक्षर किंवा प्रत्यय किंवा विभक्ती ती गाळून टाकतो आणि फक्त छोटासा शब्द तयार करून म्हणतो. कारण आपल्या समास या टॉपिकचा उद्देशच काय आहे? आपल्याला काय करायची? काटकसर. ओके. आता रोगमुक्त, रोगातून मुक्त, तो रोगातून मुक्त झाला असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो? तो रोगमुक्त झाला. म्हणजे हातून हा जो काही प्रत्यय लागला होता तो आपण काढून टाकला. आता आणि अजून काय झालं? बरं, हे झालं इकडून इकडे जाताना. आता जेव्हा कंबरपट्टा असं मी म्हटले तेव्हा त्याचा विग्रह काय झालाय? या कंबरला लागली विभक्ती आणि पट्टा झाला सेपरेट. बरोबर. म्हणजेच विग्रह करताना काय होतो? दुसरा शब्द स्वतंत्र येतो. इथे काय सांगितले मी? दुसरा शब्द स्वतंत्र येतो आणि पहिल्याला प्रत्यय किंवा विभक्ती लागते. म्हणजे रोगमुक्त मध्ये मुक्त हा वेगळा आला आणि रोग या शब्दाला विभक्ती लागलेली आहे. म्हणजे या दोन्हीपैकी कोणताही एक तुम्ही नियम लक्षात ठेवू शकता. हा पहिला विसरला तरी चालेल, हा सेकंड नियम फक्त लक्षात ठेवा. आणि हा नियम कुठल्या पुस्तकातला नाही, हा मी तुम्हाला समजण्यासाठी तयार केलेलं एक साधं सरळ वाक्य आहे. काय करायचं आहे म्हणजे विग्रह करताना जेव्हा दुसरा शब्द स्वतंत्र येतो आणि पहिल्या शब्दाला विभक्ती लागते त्याला आपण काय म्हणतो रे? विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर. आता हे लक्षात कसं ठेवायचं? आत्ता तुम्हाला हा समास सोपा वाटतोय, पुढचे 7 प्रकार पाहिल्यानंतर कन्फ्युजन होणार आहे. कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी एक ट्रिक तयार केली आणि ती ट्रिक ह्या मुलीला पण समजली आणि म्हणून ती एवढी खुश झाली. आता ती तुम्हाला पण समजणार. तर ती ट्रिक आहे, प्रत्यय नावाचा एक मुलगा आहे आणि त्या प्रत्यय नावाच्या मुलाला भक्ती नावाच्या एका मुलीने पाहिलं आणि ती स्वतंत्र झाली. आता ती स्वतंत्र का झाली ते आपल्याला माहित नाही. प्रत्यय बघून भक्ती स्वतंत्र झाली, हे वाक्य लक्षात ठेवा. प्रत्यय बघून भक्ती स्वतंत्र झाली. आता या वाक्याचा अर्थ मी समजावून सांगते. प्रत्यय बघून म्हणजे काय रे? पहिल्या शब्दाला लागला प्रत्यय. स्वतंत्र कोण झालं? दुसरा शब्द. कोणता समास आहे? भक्ती म्हणजेच विभक्ती. म्हणजेच विभक्तीमध्ये काय होतं? पहिल्या शब्दाला प्रत्यय लागतो आणि दुसरा शब्द स्वतंत्र होतो. आता बघा, आपण विद्याभ्यास घेऊया. विद्याभ्यास. आता याच्यामध्ये काय झालं? पहिल्या शब्दाला प्रत्यय लागला म्हणजे विद्याला प्रत्यय लागला, विद्येचा. आणि भ्यास म्हणजे अभ्यास. आता हा अ याच्यामध्ये लपलेला होता म्हणजेच अभ्यास हा सेपरेट शब्द झाला, त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. तसंच वनभोजन. आता भोजन हा स्वतंत्र झाला आणि वनला प्रत्यय लागला म्हणजे वनातील भोजन. प्रत्यय पाहून भक्ती स्वतंत्र झाली. लक्षात आलं? म्हणजे जिथे जिथे असं झालंय की दुसरा शब्द स्वतंत्र होतोय आणि पहिल्या शब्दाला प्रत्यय लागतोय तो झाला विभक्ती तत्पुरुष समासाचा उदाहरण. ओके. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. थोडं जरी कन्फ्युजन राहिलं असेल परत थोडंसं पाठीमागं व्हिडिओ घ्या आणि परत हा टॉपिक विभक्ती तत्पुरुष समास समजावून घ्या. समजल्याशिवाय पुढच्या टॉपिकवर जायचं नाही, नाहीतर कन्फ्युजन होतं. ओके. समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊया. आता आपला दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. आता अलुक म्हणजे काय? आता तिकडे आपण काय पाहिलं? तोंडाने पाठ असं जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा काय होतं? ने ही विभक्ती निघून जाते आणि तोंडपाठ एवढा एकच शब्द राहतो. बरोबर.
म्हणजे तिकडं काय होतं, विभक्तीचा लोप होत होता. लोप होत होता म्हणजे ती नाहीशी होत होती. मात्र काही शब्दांमध्ये ती विभक्ती तशीच राहते, म्हणजे तिचा लोप होत नाही. अलूक म्हणजे लोप होत नाही असा त्याचा अर्थ होतो, तर त्याला म्हणतो अलूक. आता मी उदाहरण सांगते. समजा यातलं आपण खिसे कापू हे उदाहरण घेऊयात. खिसे कापू, खिसे कापणारा म्हणजे खिसे कापू. खरं तर मराठीमध्ये हा शब्द येताना किंवा या शब्दाचा सामासिक शब्द तयार होताना खिस कापू वगैरे असा काहीतरी व्हायला पाहिजे होता, जर विभक्तीचा लोप झाला असता तर. मात्र शब्द तसाच राहतोय, खिसे कापू. आता पहारे करी, पहारा करणारा. आता ह्या रेची इथे काही गरज होती का, म्हणजे त्याच्यावर जो मात्रा आहे, मात्र त्याचा लोप होत नाही. आता हा झाला नियम. नियम जर तुम्हाला विचारला तर विभक्तीचा लोप होत नाही, त्याला म्हणतात आलुक तत्पुरुष. आता आलुक तत्पुरुष लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी पद्धत सांगते. आलुक तत्पुरुष समासावर बरेचसे प्रश्न विचारले जातात, मात्र आलुक तत्पुरुष समासाची खूप कमी उदाहरणं आहेत आणि खूप ठराविकच उदाहरणं आहेत जी नेहमी विचारली जातात. मग नेहमी विचारली जाणारी उदाहरणं, मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकात असणारी काही उदाहरणं आणि माहितीत असणारी उदाहरणं, अशी काहीतरी एक 8-9 हे शब्द आहेत. जेवढे तुम्हाला इथे दिसत आहेत तेवढे 8-9 शब्द आहेत जे नेहमी विचारले जातात. मग त्याचा लोप झाला आहे किंवा नाही, एवढ्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये जात बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक ट्रिक तयार करून दिलेली आहे. आता ती ट्रिक तुमची अशी आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला शब्द सांगते. आता या आलुक तत्पुरुष समासाचे थोडेसेच उदाहरणं आहेत, ते म्हणजे युधिष्ठिर, अग्रेसर, पंकेरुह, सरसीज, तोंडी लागणे, खिसे कापू, दीनानाथ, पहारेकरी आणि कर्तरी प्रयोग. हे एवढे जे 7-8 शब्द आहेत, एवढीच याची उदाहरणं आहेत. मग आता ही उदाहरणं लक्षात कशी ठेवायची, नियम लक्षात येत नाहीत, मग उदाहरणं लक्षात ठेवण्यासाठी एक मी ट्रिक केली आहे. ही ट्रिक म्हणजे काय नाही, एक छोटंसं कॉमेडी वाक्य आहे. ते वाक्य तुम्ही रोज 10-12 वेळा म्हटले किंवा लिहून काढलं किंवा ते लक्षात ठेवलं आणि रोज 4-5 दिवस त्याची प्रॅक्टिस केली तरी पण ते वाक्य तुमच्या सहज लक्षात राहील. बरं, आता वाक्य असं आहे, आलुक तत्पुरुष समासात, म्हणजे आपण हा समास बघतोय म्हणून. आता युधिष्ठिर तुम्हाला माहिती आहे, युधिष्ठिर होता महाभारतामध्ये. आता आणि तो युधिष्ठिर युद्धामध्ये काय होता रे, अग्रेसर होता, बरोबर. अग्रेसर म्हणजे पुढे होता नेहमी. अग्रेसर युधिष्ठिरने, युधिष्ठिर अग्रेसर आहे, मग अग्रेसर युधिष्ठिरने पंकेरुह आणि सरसीज, पंकेरुह आणि सरसीज या शब्दांचा कर्तरी प्रयोग केला. अग्रेसर युधिष्ठिरने पंकेरुह आणि सरसीज या शब्दांचा कर्तरी प्रयोग केला, तेव्हा तोंडी लागणाऱ्या खिसे कापूला दीनानाथ पहारेकऱ्याने पकडले. दीनानाथ नावाचा पहारेकरी होता आणि त्याने एका खिसे कापूला पकडला जो तोंडी लागत होता. कधी? अग्रेसर युधिष्ठिरने पंकेरुह आणि सरसीज या शब्दांचा कर्तरी प्रयोग केला. बस एवढेच शब्द आहेत. कोणते कोणते शब्द? अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, कर्तरी प्रयोग, तोंडी लागणे, खिसे कापू, दीनानाथ आणि पहारेकरी. या शब्दांच्या व्यतिरिक्त आलुक तत्पुरुष समासाचे जर तुम्हाला काही शब्द मिळाले जे नेहमी विचारले गेलेले आहेत तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी त्याची सुद्धा एखादी ट्रिक तयार करेल. मात्र मी जेवढा अभ्यास केला, मला जेवढे शब्द सापडले त्यावरून तर मी ही ट्रिक तयार केलेली आहे. आय होप की तुम्हाला हा समास सुद्धा क्लिअर झाला असेल. याच्यामध्ये फक्त एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि या समासाचा प्रत्येक प्रश्न तुम्हाला सुटणार आहे. समजला असेल तर आपण पुढे जाऊयात. आता आपला पुढचा प्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. अगदी सोप्पा. आता उपपद म्हणजे काय वगैरे वगैरे त्याच्यामध्ये न जाता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दाची फोड करताय तर फोड करताना त्या शब्दाच्या शेवटी जर नारा नारा सारखं नारा नारा येत असेल ना तर तो उपपद असतो. कसं ते बघा. आता समजा मी इथे उदाहरण घेतले पंकज. पंकज हे आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द. पंकज म्हणजे काय रे, चिखलात जन्मणारं. कमळ कुठं जन्मतं? चिखलात. चिखलात जन्मणारा. द्विज. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मणारा. देशस्थ म्हणजे देशात राहणारा. गृहस्थ म्हणजे घरात राहणारा. ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणारा. जलद म्हणजे जल देणारा. खग म्हणजे आकाशात भ्रमण करणारा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, या शब्दांची फोड करायची आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्या शब्दांच्या शेवटी नारा 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 असा प्रत्यय लागत आहे. आता कुंभकार, पयोद म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही मला याची फोड काय होते हे कमेंटमध्ये सांगायचे. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 शब्द आपल्याला माहिती आहेत, त्याची सुद्धा फोड काय होते ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे. थोडक्यात काय रे, ज्या शब्दांच्या शेवटी जन्मणारा, राहणारा, करणारा, देणारा, खाणारा, येणारा, जाणारा, निजणारा, असणारा, नसणारा असे नारा नारावाले शब्द लागतात, तो असतो उपपद तत्पुरुष समास. मग आता उपपदची ट्रिक एकदम सोपी. उपपद नारा एवढंच लक्षात ठेवायचं. एकच शब्द आहे उपपद नारा. बरं, हा शब्द लक्षात कसं राहणार? एकदम सोपं आहे.
एक 20, 30, 40 वेळा हा शब्द सारखा म्हणायचा, उपपदनारा उपपदनारा, आज म्हणा, उद्या म्हणा, परवा म्हणा, 8 दिवस म्हणत राहा, है ना. जेव्हा रिव्हिजन करता तेव्हा हा शब्द कधीही विसरणार नाही. फोड केल्यानंतर शेवटी नारा आलं की तुमच्या लक्षात येणार की अरे हा तत्पुरुष उपपद तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. आता याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स जर असतील आणि जर तुम्हाला ते आढळले असतील, काही डाऊट्स असतील, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचे आहेत. आय होप की आत्तापर्यंतचे तुम्हाला प्रकार समजले असतील, क्लिअर झाले असतील तरच पुढे जाऊयात. क्लिअर झाले नसतील तर व्हिडिओ परत पहिल्यापासून पाहायचा आणि मग पुढे जायचं. ओके. आता पुढचा एकदम सोपा समास आहे तो म्हणजे नत्र तत्पुरुष समास. आता नत्र, न सुरुवातीलाच काय आलंय, न. आपण काय म्हणतो, समजा आपला एखादा मित्र मैत्रीण कोणीतरी असते आणि त्याला जर आपण विचारलं ट्रिपला येणार का, नको रे, घरचे पाठवणार नाहीत. बरं, मूवीला जायचं का, नको, आता पैसे नाहीत, है ना. बरं, घरी ये, आपण जेवायला काहीतरी छान बनवू, नको नको, आता वेळ नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सुरुवातीला नाही म्हणणारा असा आपला एखादा मित्र असतो, मैत्रीण असते, त्याला आपण काय म्हणतो रे, तो ना खूप निगेटिव्ह पर्सन आहे. म्हणजे परीक्षा द्यायला गेलं तरी अरे माझं नाही होणार बहुतेक, मला नाही मार्क्स येणार बहुतेक. अभ्यासाला बसलं तरी आज काय अभ्यास माझा होणार नाही, आज काय मला बरं वाटत नाही, है ना. म्हणजे न न न न असं म्हणणारा सारखा एखादा मित्र असतो, त्याला आपण काय म्हणतो रे, खूप निगेटिव्ह मित्र आहे. मग नत्र याचा अर्थ निगेटिव्ह. आता निगेटिव्ह कसं ते मी समजावून सांगते. नत्र मध्ये अभाव दर्शवला जातो, निषेध दर्शवला जातो, कमीपणा, नकारात्मक तुम्हाला उदाहरणावरून लक्षात येईल. आता डायरेक्ट आपण उदाहरण पाहूयात. अपुरा. अपुरा हा शब्द आहे नत्र तत्पुरुष समासाचा. अपुरा म्हणजे काय रे, पूर्ण नसलेला. अनादर म्हणजे आदर नसलेला. नापसंत म्हणजे पसंत नसलेला. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. नाईलाज म्हणजे इलाज नसलेला. अन्याय म्हणजे न्यायी नसलेला, हा, जिथं न्याय नाही असं अन्याय. गैरसमज. आता गैरसमज बाबत मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गैरसमज म्हणजे समज नसलेला आणि अयोग्य म्हणजे योग्य नसलेला. या सगळ्यामध्ये काय रे, निगेटिव्हिटी आपल्याला दिसते किंवा नाही, एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, निषेध दाखवते एखाद्या गोष्टीचा, कमीपणा आहे, नकारात्मक किंवा विरुद्धार्थी शब्द तयार होतो असं, है ना. म्हणजे न लावून आपण एखाद्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करतो. पसंत नापसंत, आदर अनादर, बरोबर. म्हणजेच याला काय म्हणतो आपण, नत्र तत्पुरुष. आणि नत्र तत्पुरुषचं ट्रिक एवढीच आहे की न वरून तुम्हाला निगेटिव्ह लक्षात ठेवायचं आहे. नत्र निगेटिव्ह. आता गैरसमजबद्दल तुम्हाला काय सांगणार होते मी. गैरसमज हा शब्द तुम्ही जर पहिलं लेक्चर पाहिलं असेल तर गैरसमज हा शब्द अव्ययीभाव समासाचं देखील उदाहरण आहे. अव्ययीभावमध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्याला गैर हा लागल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण, अव्ययीभाव समास म्हणतो. मग जर तुम्हाला गैरसमज हा शब्द दिला आणि कोणत्या समासाचं उदाहरण आहे असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार. नत्र तत्पुरुष पण आहे आणि अव्ययीभाव पण आहे. मग 3 प्रकारचं ऑप्शन तुम्हाला येऊ शकतात. पहिले ऑप्शन असणार तुम्हाला अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. हे 4 पर्याय जर तुम्हाला दिले तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे अव्ययीभाव समास. लक्षात ठेवा, जर मेन जे 4 प्रकार आहेत समासाचे ते जर पर्याय असतील तर उत्तर लिहायचे अव्ययीभाव. दुसरं, जर तुम्हाला तत्पुरुष समासाचे उपप्रकार दिले असतील पर्यायामध्ये की नत्र तत्पुरुष आहे का, आत्ता आपण पाहिले विभक्ती तत्पुरुष आहे, उपपद तत्पुरुष आहे, तर मात्र तुम्हाला उत्तर लिहायचं आहे नत्र तत्पुरुष, बरोबर. आणि जर तुम्हाला असे पर्याय दिले की अव्ययीभाव समास, नत्र तत्पुरुष समास आणि समजा बहुव्रीही समास आणि शेवटचा पर्याय जर असा दिला की 1 व 2 म्हणजे अव्ययीभाव आणि नत्र तत्पुरुष असं दोन्ही पण दिलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक लिहायचा आहे 4 म्हणजे हे दोन्ही पण आहे असं. आय होप की गैरसमजबद्दलचा गैरसमज दूर झाला असेल. ओके, आत्तापर्यंत समजलं असेल तर पुढे जाऊयात. हां, ट्रिक पाहिली तुम्ही. नत्र तत्पुरुषची ट्रिक काय, निगेटिव्ह, न वरून निगेटिव्ह लक्षात ठेवायचं आहे. किती खुश होती ही ट्रिक पाहून ही मुलगी, तसंच तुम्ही पण आता खुश झाला असणार सोप्या सोप्या ट्रिक पाहून. ओके, बरं. आता आपला पुढचं टॉपिक आहे कर्मधारय, म्हणजे उपप्रकार तुमचा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. आता कर्मधारय कर्मधारयामध्ये काय आहे, विशेषण, विशेष्य, उपमान, उपमेय म्हणजे काय ते मी सांगते. त्याची आपण उदाहरणं पाहूयात. उदाहरणावरून डायरेक्ट समजावून सांगते. आता याची उदाहरणं आहेत पितांबर, महादेव. थोडक्यात कर्मधारयामध्ये ना तारीफ केलेली असते. काय केलेली असते, तारीफ, है ना. एखाद्या गोष्टीला चांगली उपमा दिलेली असते किंवा तिचा गुण सांगितलेला असतो, विशेषण सांगितलेलं असतं. आता रक्तचंदन म्हणजे चंदन आहे पण कसं आहे, रक्तासारखं लाल, है ना. मग रक्तचंदन. पुरुषोत्तम, कसा पुरुष, उत्तम पुरुष. भाषांतर. आता भाषांतर हा शब्द कसा येतो, भाषांतरचा फोड काय होते रे, भाषा आणि अंतर. अंतर म्हणजे वेगळं, बरोबर. मग भाषांतर म्हणजे वेगळी भाषा. वेशांतर म्हणजे वेगळा वेश, बरोबर. मग आता वेगळा हे त्याचं काय विशेषण, हा, वेगळी भाषा, वेगळा वेश. लाल भडक म्हणजे भडक पण कसे, लाल भडक.
कमल नयन, डोळे आहेत पण कसे कमळासारखे डोळे. चंद्रमुख, चंद्रासारखं मुख. आता हे सगळे शब्द म्हणजे विद्या हेच धन चरण कमल मुख चंद्र. 3.5 हा शब्द सुद्धा विशेषण आहे, म्हणजे 3.5 हे 3चं विशेषण आहे असं इथे दाखवलेलं आहे. या सगळ्याच शब्दांमध्ये आपल्याला काय दिसते रे, विशेषण, तारीफ केलेली दिसते है ना एखाद्या गोष्टीची, किंवा उपमा दिलेली दिसत आहे. मग या कर्मधारयामध्ये काय असते, तारीफ असते. आता आपण काय म्हणतो, समजा एखादा मित्र आहे, तो काहीतरी काम करतोय, पण काम सोडून तो तुमची तारीफ करत बसला की तू किती छान शिकवते, तू किती छान समजावून सांगते. आपण त्याला काय म्हणणार, अरे तुझं काम कर. काम करायचं सोडून तू मस्का काय मारत बसला. आपण त्याला म्हणतो मस्का मारणे. त्यालाच काय म्हणतात, रे मक्खन का मारत बसला. तू कर्म करायचं सोडून मक्खन का मारत बसला. हीच त्याची ट्रिक आहे. त्याची ट्रिक आहे कर्म धरायचं सोडून मक्खन लावत बसणे. मक्खन म्हणजे काय, तारीफ. लक्षात ठेवा, तारीफ, उपमा, विशेषण. मग कर्म धरायचं, मग कर्म धरायच्यावरून कर्मधार्य. लक्षात ठेवा, कर्म धारायचं सोडून मक्खन, म्हणजे कर्मधारेमध्ये काय रे, मक्खन लावलेलं असतं. दॅट्स इट. म्हणजे विशेषण असतं, उपमा असते, त्याला आपण काय म्हणतो, कर्मधारय तत्पुरुष समास. लक्षात ठेवा, कर्म धारायचं सोडून मक्खन लावत बसणे म्हणजे कर्मधारय तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये काय केलेली असते, तारीफ. कशी तारीफ केली आहे, पितांबर. अंबर म्हणजे काय, वस्त्र. पितांबर म्हणजे पिवळे, म्हणजे पिवळे वस्त्र है ना, त्याचं विशेषण आहे. महादेव, देव पण कसा देव, महान देव. 3.5, 3 पण फक्त 3 का नाही, 3.5. 3.5 म्हणजे 3 आणि अर्धा. रक्तचंदन, पुरुषोत्तम, अशी खूप उदाहरणं आहेत मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये, ते एकदा पाहून घ्या. आय होप की तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल कर्मधारायची. आता आपला पुढचा समास. पुढचा आहे तुमचा द्विगु तत्पुरुष समास. आता द्विगु म्हणजे काय, संख्या विशेषण असतं आणि एक ग्रुप दाखवलेला असतो. द्विगुमध्ये एक ग्रुप दाखवलेला असतो, समूह. आता पंचवटी, पंचवटी म्हणजे काय रे, 5 कुटींचा समूह असं आपण त्याला म्हणतो. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. त्रिभुवन म्हणजे काय, 3 भुवन. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह. सप्ताह म्हणजे 7 दिवस. पंचारती म्हणजे काय, 5 आरत्या है ना. आपण पंचारती आपण ओवाळतो, त्याच्यामध्ये काय असतं रे, 5 दिवे लावलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, पंचारती. म्हणजेच द्विगु तत्पुरुषमध्ये काय असतं की समूह दाखवलेला असतो आणि तो किती गोष्टींचा समूह ते पण सांगितलेलं असतं. म्हणजे नवरात्र, त्रिभुवन, चातुर्मास असे अनेक शब्द आहेत. मग आता हे कसं लक्षात ठेवणार की हे द्विगु आहे म्हणून, तर याची ट्रिक आहे, 2-3 ग्रुप असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2-3वरून तुम्ही द्वि घेऊ शकता है ना. आता हे फक्त 2-3 असतो का, नाही, खूप जणांचा असू शकतो. 9 रात्री असू शकतात, चातुर्मास असू शकतं है ना. पण लक्षात ठेवताना तुम्ही असं लक्षात ठेवा, 2-3 ग्रुप. कसं, 2-3 ग्रुप म्हणजे द्विगु है ना. म्हणजे हा तुम्ही द्विगुचा लॉंग फॉर्म केला आहे, जसं काय की 2-3 ग्रुप. ओके, आय होप की तुम्हाला द्विगु तत्पुरुष समास, जो की अत्यंत सोपा आहे, लक्षात आला असेलच. आता पुढचा आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आता मध्यम पदलोपी म्हणजे काय, मध्यम म्हणजे मधले, पद शब्द, आणि लोपी म्हणजे लोप होतो, म्हणजे मधल्या पदांचा लोप होतो. मग मध्ये किती पण पद असू द्यात, असं नाही की फक्त एखादा अक्षर असेल, एखादा शब्द असेल, 2-3 शब्द असतील, 4-5 शब्द असतील, मध्ये जेवढे काही शब्द आहेत सगळे निघून जाणार, फक्त पहिला शब्द आणि शेवटचा शब्द एकत्र येणार, त्याला म्हणतात मध्यम पद लोपी, म्हणजे मधलं पद गेलं. मग काय आहे, समजा कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. आता फक्त कांदे राहिले, पोहे राहिले, मधलं सगळं गेले है ना. आपण काय म्हणतो, मला बटाटे घालून केलेला वडा दे, असं म्हणतो का, नाही. आपण काय म्हणतो, मला बटाटे वडा दे, म्हणजे फक्त बटाटे राहिला, वडा राहिला, मधलं सगळं गेलं. तसंच आपण काय म्हणतो रे, तो माझा मामे भाऊ आहे, की असं म्हणतो, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, या नात्याने तो माझा भाऊ आहे, असं नाही म्हणत. काय म्हणतो, तो माझा मामे भाऊ आहे, ती माझी मावस बहीण आहे. आता घोडेस्वार, घोडा असलेला स्वार, आणि बालमित्र, बालपणीपासूनचा मित्र, हे 2 शब्द पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये भलेही खूप जास्त शब्द नाही आहेत, पण इथं पण सेम झाले ना, मधल्या पदाचा लोप झालेला आहे. फक्त हे 2 शब्द थोडेसे वेगळे वाटू शकतात, म्हणून हे विशेष करून लक्षात ठेवायचे. घोडेस्वार आणि बालमित्र, घोडा असलेला स्वार, बालमित्र, बालपणीपासूनचा मित्र, म्हणजे मधल्या पदाचं लोप झालेलं आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही याची एक ट्रिक करू शकता. मी दुसरी ट्रिक सांगते, मग आपण ही ट्रिक बघूयात. आता भोजन भाऊ म्हणजे काय, भोजनापुरता भाऊ, यातला पुरता त्यांनी गाळून टाकलाय. तसंच मामे सासरा, बटाटे वडा, चुलत बहीण, याचा सुद्धा काय विग्रह होईल तो पण तुम्ही मला सांगायचा आहे. ठीक आहे, आता त्याची ट्रिक अशी आहे. आता समजा काय झालं, मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात. समजा एखादं लग्न असतं, एखादं लग्न जमण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते, आपण म्हणतो मध्यस्थी म्हणजे ज्याने लग्न जमवलंय तो. पण झालं काय की नातेवाईक आले
आणि लग्न लागलं आणि नातेवाईक जेवत बसले आणि जो मध्यस्थी तो जेवलाच नाही, म्हणजे मधल्याला विसरून नातेवाईक जेवायला बसले. मधलंच महत्त्वाचं आहे ना, त्याच्यामुळेच लग्न झाले. पण मधल्याला विसरून सगळे नातेवाईक खात बसले. मग आता मी हे का सांगितलेलं, ह्या ट्रिकचा काय संबंध आहे, तर मध्यमपदलोपी तत्पुरुष समास हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार, मधल्यावरून मध्यमपदलोपी. याच्यामध्ये जी उदाहरणं आहेत ना, ती मोस्ट ऑफ द नातेवाईक आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्याच आहेत. म्हणजे नातेवाईक म्हणजे कोण, मामे सासरा, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, आते भाऊ, ह्या सगळ्या गोष्टी. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे कांदे पोहे, साखर भात, बटाटे वडा, गुळांबा आपण आपल्या घरी बनवतात, डाळ वांगे, या सगळ्या गोष्टी म्हणजे डाळ घालून केलेले वांगे, हे खाण्यापिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी. आणि नातेवाईक किंवा नातेसंबंध जास्त करून मध्यमपदलोपी तत्पुरुष समासामध्ये येतात. म्हणून ही ट्रिक आपण काय केली, मधल्याला विसरून नातेवाईक म्हणजे नातेवाईकांची नावं आणि खात बसले म्हणजे खाण्याच्या गोष्टी, मग मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात, ही झाली मध्यमपदलोपी तत्पुरुष समासाची ट्रिक. सोपी आहे, मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात. आता तुम्हाला आधी काय करायचं, मी सांगितलं की विग्रह करून घ्यायचा आहे, त्याशिवाय समजणार नाही. ठीक आहे. आता हे कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे है ना. पण समजा वरण भात असा शब्द असेल, वरण भात, तर तो काय वरण घालून केलेला भात असा असतो का, नाही, तो वरण आणि भात असतो. मग तो वेगळ्या समासामध्ये येतो, तो इथे आणायचा नाही. म्हणून काय करायचं, आपल्याला त्याची आधी फोड करून घ्यायची आहे. वरण भात नेमका कोणत्या समासामध्ये येतो हे आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, नातेवाईक आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी या असतात, त्या तुम्हाला ओळखता येतील. पण 2-3 शब्द थोडेसे वेगळे मला वाटले, ते म्हणजे घोडेस्वार, बालमित्र, भोजन भाऊ. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जर असे अजून काही शब्द दिसले, 2-4 शब्द सापडले अजून की जे नातेवाईक किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये नाही आहेत, तर त्याची तुम्ही एखादी ट्रिक करू शकता. म्हणजे आता द्विगोवर आलो का आपण, 1 मिनिट. म्हणजे आता घोडेस्वार, बालमित्र, भोजन भाऊ ह्याची ट्रिक खरं तर मी इथे दिलेली नाही, पण तुम्ही याची ट्रिक अशी करू शकता की माझा बालमित्र घोड्यावर बसून भोजनासाठी आला है ना. म्हणजे बालमित्र भोजनासाठी आला घोड्यावर बसून, असं काहीतरी करू शकता. सोप्या ट्रिक तुम्ही करू शकता. किंवा यातच कसं ॲड करू शकता की मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात, ही झाली. आणि काय, बालमित्र भोजनासाठी घोड्यावर बसून आला, या पण गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. म्हणजे मी तुम्हाला ट्रिक बनवण्याच्या पद्धती पण सांगते, म्हणजे फक्त माझ्या ट्रिक देत नाही आहे, तर तुम्ही तुमच्या ट्रिक कशा बनवू शकता हे पण सांगत आहे. आय होप की तुम्हाला मध्यमपदलोपी तत्पुरुष समास समजला असेल. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा समासांमध्ये काही एक्सेप्शन्स असतात. मी सगळे एक्सेप्शन घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही एक्सेप्शन्स असतील, तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत. आता आपण मी ज्या काही तुम्हाला ट्रिक सांगितल्या त्या सगळ्या ट्रिक मी इथे एका स्लाईडमध्ये तुम्हाला करून दिलेल्या आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, म्हणजे ह्याचा तुम्हाला उपयोग होईल. किंवा वही पेन असेल तर पॉज करून लिहून पण घेऊ शकता. काय काय आपण ट्रिक बघितल्या, विभक्ती, प्रत्यय बघून भक्ती स्वतंत्र झाली. आलूकचं आपण एक मोठं वाक्य बघितलं, अग्रेसर युधिष्ठिरने पंकेरुह आणि सरसीस या शब्दांचा कर्तव्यप्रयोग केला, तेव्हा तोंडी लागणाऱ्या खिसी काबूला दीनानाथ पहारेकरांनी पकडले. उपपद नारा, नत्र म्हणजे निगेटिव्ह, कर्मधारय म्हणजे काय, कर्म धरायचं सोडून मक्खन लावत बसणे. द्विगु समास म्हणजे दोघा तिघांचा ग्रुप. आणि मध्यमपदलोपी म्हणजे मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात. आणि बालपणीचा भोजन भाऊ कुठे बसून आला, जेवण्यासाठी आला. बालमित्र आला तुमचा घोड्यावर बसून, असं काहीतरी एक याच्यामध्ये ॲड करून द्या तुम्ही, म्हणजे 3 शब्द पण ॲड होऊन जातील. ओके. आता मराठीचा अभ्यास कुठून करायचा असे बरेच जण म्हणतात. आपण एक बुकलिस्टचा व्हिडिओ केलेला आहे, त्या बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं सांगितलं. तरी आता हे जे काही आपण जे 7 प्रकार हे बघितले ना, या 7 प्रकारांमध्ये मी तुम्हाला काही ठराविकच शब्द सांगितले. माझं एवढेच शब्द आहेत का, तर नाही, भरपूर शब्द आहेत. मग हे शब्द तुम्ही कुठून करणार, तर मोरा वाळिंबे सरांचं हे जे पुस्तक आहे, हे लाल पुस्तक, ह्याची मी लिंक पण देते डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर ते पुस्तक ऑर्डर करा. हे मस्ट आहे. तुम्ही मराठीचा अभ्यास करण्यासाठी कुणाचेही लेक्चर घ्या, ही पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे. ते पुस्तक ऑर्डर करा आणि त्या पुस्तकामधून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तसंच बाळासाहेब शिंदे सरांचं देखील पुस्तक आहे, याच्यामध्ये पण बरेचपैकी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तुम्ही या दोन्हीपैकी एक कुठलंही, मी तर मोरा वाळिंबे सरांचं सजेस्ट करेल, किंवा दोन्हीही पुस्तकं घेऊ शकता. म्हणजे प्रॅक्टिससाठी हे सुद्धा पुस्तक तुम्हाला उपयोगी ठरेल. मग एकदा पुस्तकातून अभ्यास झाला की मग प्रश्नांचा सराव करणं महत्त्वाचं आहे. कारण ट्रिक समजावून घेतल्या, सगळं लेक्चर छान समजलं, जर प्रॅक्टिसच नाही केली तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग प्रश्नांचा सराव कुठून करायचा, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. आपल्या टेलिग्रामवर प्रत्येक टॉपिकचे प्रश्न येत असतात. टॉपिक झाला की त्याच्यावरचे प्रश्न पडतात, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि इथून पुढे आपण टेस्ट वगैरे आता बऱ्याचशा गोष्टी घेणार आहोतच, त्यामुळे टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न सोडवायला विसरू नका.
जसं की तुम्ही आता या यूट्यूबवर हे लेक्चर पाहिलं, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका. तसेच अजून भरपूर लेक्चर्स येणार आहेत, ते लेक्चरसुद्धा नक्की पहा. आपला हा टेलिग्राम चॅनल आहे, ज्ञानांकुर प्रबोधिनी श्रद्धा खैरे. बरेच जण म्हणतात टेलिग्राम चॅनल सापडत नाही, श्रद्धा खैरे सर्च केलं तरी टेलिग्राम चॅनल सापडेल. आणि बॅकअपसाठी आपण व्हॉट्सअप चॅनल पण सुरू केलेला आहे, ज्याच्यावरती रेग्युलर अपडेट्स पण येत असतात. तो चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. आय होप की लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.